नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जे सिडको लॉटरीमध्ये जे घरांचे दर वाढलेले आहेत, जसे की खारघरला जे 1 BHKचं जर घर तुम्हाला घ्यायचं आहे, तर त्या घरांची किंमत हे रेल्वे स्टेशनला लागून 97 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि जी वाशीला आहे, तिची 74 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. खूप जणांनी ह्या घरांच्या किमती खूप जास्त आहे असे सिडकोचे जे अध्यक्ष सर होते संजय शिरसाट सर यांच्याकडे सांगण्यात आलेलं होतं किंवा सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा हे सांगण्यात आलेलं होतं. पण आता हे सिडकोच्या घरांचे दर हे कमी होणार नाही असं जे सिडकोचे सहव्यवस्थापिका संचालक आहे शांतनू गोयल सर यांनी जे मुलाखत घेतलेली आहे, त्या मुलाखतीमध्ये जे काय बोललेले आहे त्याची माहिती आपण तो व्हिडिओ तर इथे लावू शकत नाही, पण त्यांनी जे काय बोललेले आहेत हे दैनिक लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेले आहेत. जे कालच्या मीटिंगमध्ये जे गोष्टी झालेल्या आहेत किंवा घरांचे दर कमी होतील का, हे घरांचे दर हे खूप जास्त आहे, हे सर्वसामान्य लोकांना घर नाही घेऊ शकत आणि जे खारघर नोड जे तळोजा नोड आहे, तळोजा नोडला तुम्ही तळोजा पूर्व असं नाव देण्यात आलेलं आहे. तर तळोजा पूर्व असं नाव का देण्यात आलेलं आहे बा, तर या सर्व गोष्टींची माहिती आपण आता क्रमक्रमाने घेणार आहोत. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, जे शांतनू गोयल सर आहेत सिडकोचे सहव्यवस्थापिका संचालक, त्यांनी काय सांगितलेले आहे, सिडको मंडळाच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर योजनेतील घरांचे दर कमी करण्याबाबत कार्यवाहीचे कोणतेही आदेश राज्य सरकारकडून मिळालेले नसल्याचे असे स्पष्टीकरण सिडकोचे सहव्यवस्थापिका संचालक शांतनू गोयल सर यांनी दिले. शुक्रवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते की या घरांच्या किमती कमीत कमी करण्यासाठी सिडकोचे संचालक मंडळांना सूचना देऊ असे, तसेच मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी लवकरात लवकर भेटून चर्चा करू असे आश्वासन सिडकोचे माजी अध्यक्ष संजय शिरसाट सर यांनी 3 दिवसांपूर्वी दिले होते. पण सोडतीमधील सर्व घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्याची माहिती सहव्यवस्थापिका संचालक गोयल सर यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत दिली. खाजगी विकासकांपेक्षा परवडणाऱ्या दरात सिडकोने ही घरे उपलब्ध करून दिली आहेत. तळोजा आणि खारघर या 2 उपनगरांना जोडणाऱ्या या उड्डाणपुलांचे काही बांधकाम सुरू आहे. पुढील वर्षी या मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटात खारघरमधून तळोजा गाठता येईल. त्यामुळे तळोजा परिसराला खारघर पूर्व असे बोलता येईल असे गोयल यांनी दिले. बघा, सिडकोचं काही एक नोटिफिकेशन आलं होतं, त्यांनी घरांचे दर आणि तळोजा नोडला खारघर पूर्व असं नाव देण्यात आलेलं होतं. तर खारघर पूर्व असं नाव का देण्यात आलं, तर हा सर्वसामान्यांना प्रश्न होता की तळोजामधील सर्व जे रहिवासी आहेत, जे सिडकोच्या सोसायटीमध्ये राहतात, मग त्यांच्या प्रश्नांचं उत्तर इथे देण्यात आले की बघा, तळोजा फाट्याला माफ करा, पेंदर फाट्याला जो खारघर तळोजाचा फ्लायओव्हर बनत आहे, आता त्याचं तळोजाच्या दिशेने हे काम पूर्ण झालेलं आहे. पण आता खारघरच्या दिशेने काम हे अर्धवट आहे आणि हे अर्धवट झाल्यानंतर हा फ्लायओव्हर पूर्ण होईल आणि हा फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर जे तळोजामधून जे रहिवासी आहेत, तळोजा फेस टू फेस 3, इथून त्यांना हे 10 मिनिटांमध्ये खारघर गाठता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता जे सर्वसामान्य लोकांच्या जे घरांच्या किमती कमी जे होणार होत्या, आता त्याच्यावरचं सर्व लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे. म्हणजे सिडको हे घराच्या किमती कमी करणार नाही असं आपल्याला सांगता येते. असा हा तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करा की घरांचे दर कमी व्हावे, जेणेकरून सरकारपर्यंत हा तुमचा प्रश्न पोहोचेल आणि घरांचे दर कमी होतील. पण आता मिळालेल्या माहितीनुसार जे शांतनू गोयल सर आहेत सिडकोचे सहव्यवस्थापिका संचालक यांच्याकडून तर डायरेक्ट आता नोटिफिकेशन आली किंवा सिडकोचं जे पोर्टल आहे सिडको माय होम्स, याच्यावरती म्हणजे या पोर्टलवरती तुम्ही गेल्यानंतर त्या पोर्टलवरती ज्या किमती आहेत त्याच तुम्ही आता ग्राह्य धरून फॉर्मचं रजिस्ट्रेशन, EMD अमाऊंट, जे काही पुढची प्रोसेस सिडको लॉटरीची ते तुम्हाला पूर्ण करावे लागेल असे त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय